नमस्कार मित्रांनो, ट्रेडिंग सायकोमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, बऱ्याच जणांचा असा समज असतो की माझं एज्युकेशनल बॅकग्राऊंड खूप चांगलं आहे, म्हणजे मी ट्रेडिंगमध्ये सक्सेसफुल होईल. मित्रांनो, हा गोड गैरसमज आहे. बरीच जण असे आहेत की मोठ्या मोठ्या हुद्द्यावर आहेत, वेल एज्युकेटेड आहेत, तरी पण मार्केटमध्ये लॉस करत आहेत. त्याचं रिझन काय? मार्केट हे सायकोलॉजीवर चालतं. आता मित्रांनो, बऱ्याच जणांच्या भुवया उंचवल्या असतील की एज्युकेशन गरजेचं नाही असं म्हणतो की काय. मित्रांनो, मार्केटमध्ये PhD करायची गरज नाही आहे. मार्केटमध्ये बेसिक नॉलेज असणं खूप गरजेचं आहे. जितकं जास्त नॉलेज घ्याल तितकं जास्त कन्फ्यूज व्हाल. तुम्ही जर जास्त सेटअपवर काम करत असाल तर जास्त कन्फर्मेशनची वाट बघणार आहे आणि त्यात मोमेंटम निघून जाणार आहे. आणि ज्याला कमी माहिती आहे तो प्रॉपर वेने ट्रेड करणार आहे, प्रॉफिट घेणार आहे, निघून जाणार आहे. एक एक्झाम्पल देतो. एका शिक्षकांनी काय केलं, एक अडाणी विद्यार्थ्याला बोलवलं, एक हुशार विद्यार्थीला बोलवलं. अडाणी विद्यार्थीला सांगितलं की इथून पुढे तू ग्राउंडवर प्रॅक्टिस कर, रनिंगची रेस लावणार आहे. त्या मुलानं तेवढा ऐकला आणि तो प्रॅक्टिस करायला लागला. दुसरा हुशार विद्यार्थीला एक पुस्तक दिलं ज्याच्यामध्ये रनिंग कसं करायचं, रनिंग करताना श्वास कसा घ्यायचा, स्टेप कशा टाकायच्या, पोश्चर कसा ठेवायचा, कोणतं किट घालायचं, कोणतं शूज घालायचं, हे सगळं त्यामध्ये सांगितलं होतं. 2 दिवसांनी रेस झाली. रेसमध्ये अडाणी विद्यार्थी जिंकला. त्यावेळी अडाणी विद्यार्थीला विचारलो, तू कसा काय जिंकलास? सर, मला पळायचं माहित होतं आणि मी फक्त पळत होतो. दुसऱ्या मुलाला विचारलं की तू का हारलास? सर, मी रनिंग करताना हा विचार करत होतो की माझं पोश्चर बरोबर आहे का, माझं ब्रिदिंग बरोबर आहे का, माझं शूज प्रॉपर काम करतंय का, माझे स्टेप चांगल्या पडतायत का. म्हणजे यातनं मला काय सांगायचं आहे, एज्युकेशन चुकीचं नाही आहे, परंतु जास्त एज्युकेशन घेतल्यामुळं आपल्या मनामध्ये गोंधळ निर्माण होतो आणि आपल्याला जे करायचं त्याच्यावरचा फोकस कमी होतो. ह्या गोष्टींचा विचार करा मित्रांनो. जास्त गोष्टींच्या मागे धावू नका. जे मिळायचं ते मिळणार. मार्केटला वेळ द्यावा लागणार. जितका वेळ द्यावा लागणार आहे तितका वेळ द्यावा लागणारच आहे. लॉस हा होणारच आहे. तुम्ही जोपर्यंत सायकोलॉजिकल स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत तुम्ही मार्केटमध्ये सक्सेसफुल होऊ शकत नाही. सगळ्यात महत्त्वाचं मनी मॅनेजमेंट आणि मनी सायकोलॉजी ह्याच्यावर जास्त फोकस करा. हे सगळं तुम्हाला जर समजलं तर खऱ्या अर्थानं तुम्ही ट्रेडर बनणार आहे. थँक्यू सो मच.